घटना आहे 29 वर्षीय लक्ष्मण आणि त्यांची 21 वर्षीय पत्नी तेजस्विनी यांची. धाराशिव तालुक्यातील बावी गावात राहणारं हे छोटंसं कुटुंब. लक्ष्मण मारुती जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. बावी गावात राहणारा लक्ष्मण मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा तो प्रयत्न करत होता. 3 वर्षापूर्वी त्यानं गावातील तेजस्विनी हिच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर दोघांनी आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली. काही काळानंतर त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला आणि अवघ्या 2 वर्षाच्या मुलासह हे तिघांचे कुटुंब बावी गावात राहत होते. पण पुढे घडलेली घटना इतकी धक्कादायक होती की या कुटुंबाचा शेवट अशा प्रकारे होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार लक्ष्मण जाधव हे आर्थिक अडचणीत होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर कर्जाचा भार वाढला होता. हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं स्वतःच्या मालकीची 1 एकर जमीन विकली होती. त्यानंतर गावातील प्लॉटिंगची जागाही विकल्याचं सांगितलं जात आहे. मात्र एवढी मालमत्ता विकल्यानंतरही तो कर्जातून मुक्त झाला नव्हता अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे तो तणावात असल्याचंही सांगितलं जात होतं. दरम्यान या घटनेनंतर ऑनलाईन रमीचाही मुद्दा समोर आला. समोर आलेल्या माहितीनुसार ऑनलाईन रमीच्या खेळात पैसे गेल्यानं कर्जबाजारीपणा वाढल्याची चर्चा आहे. पोलिसांनीही या प्रकरणात ऑनलाईन रमीचा संशय व्यक्त केला. मात्र हीच घटना घडण्यामागचं निश्चित कारण असल्याचं अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार रविवारी रात्री लक्ष्मण जाधवनं प्रथम पत्नी तेजस्विनी आणि 2 वर्षाच्या मुलाला विष दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. त्यानंतर त्यानं घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचाही प्राथमिक संशय आहे. मात्र नेमका घटनाक्रम काय होता, मृत्यूचं अचूक कारण काय होतं, ही घटना नेमक्या कोणत्या परिस्थितीत घडली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सोमवारी सकाळी बराच वेळ घराचा दरवाजा उघडला जात नसल्यानं शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी प्राथमिक माहितीनुसार आर्थिक अडचणीत सापडल्यानं हे कृत्य केलं असावं असा अंदाज व्यक्त केलाय. मात्र त्यांनीही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे या घटनेमागचं नेमकं कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार एवढंच स्पष्ट आहे की लक्ष्मण मारुती जाधव हा ट्रॅक्टर चालक होता. त्यानं 3 वर्षापूर्वी तेजस्विनी हिच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना 2 वर्षाचा मुलगा देखील होता. आर्थिक अडचणी आणि कर्जबाजारीपणाची माहिती समोर आली आहे. तसेच ऑनलाईन रम्मीचा संशयही पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र या सर्व बाबींची पडताळणी सुरू असून अंतिम निष्कर्ष पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.